हरीची सेवा करणारे आणि हरिदास आडनावाचे म्हणले तरी काही हरकत नाही, कारण आपली संप्रदायाची परंपराच हरिदासांच्या घरामध्ये आजच्या काळाची आहे। भगवान पंढरीनाथाचा काल आज हरिदासांच्याकडे असतो। श्री नामदेवरायची दिंडी असते। भगवान श्री पंढरीनाथाच्या चरण पादुका मस्तकावर बांधल्या जातात। त्या मस्तकावर बांधल्यानंतर बेहोश होतात ते। बेहोश होऊन त्या ठिकाणी भगवान परमात्माचे संचार होतोय। 1-2 तासानंतर शुद्धीवर येतात आणि तो काल आज केला जातोय। मग हरिदास आडनावाचे असले तरी चालतील, हरिदास देवाचे दास असले तरी चालतील, आणि देव ज्यांचं दास्यत्व करतोय ते हरिदास त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे। देवाला सर्व सांडून त्या साधू संतांच्या संगतीमध्ये बरं वाटते। रमा म्हणे कैसे नवल बरी, देव भुलले वैष्णवा घरी, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरो मद्भक्तेत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद। नारदा मी वैकुंठात नाहीये, परितयासी पांडवा, मी हरपला घेऊ सावा, तेच नाम घोष बरवा करती माझे। माझा नामघोष करणारे जे आहेत त्यांच्या घरी आहे असे भक्ताजी घरी। साधूच्या घरी संतांच्या घरी हरिदास त्या ठिकाणी देव सर्वस्व सांडून हरिदासांच्या जवळ जातात। मग त्या हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे। कशा करता पाहिजे? आम्हाला परमार्थ करायचा आहे। वारकऱ्याच्या घरी जन्म पाहिजे। कशाला पाहिजे? वारी करायची। भक्ती करणाऱ्याच्या घरी जन्म पाहिजे। कशाला पाहिजे? आम्हाला पंढरपूरची वारी, कीर्तन, भजन, हरिपाठ, काकडा हा आनंद भोगायचा। याच्याकरता आम्हाला साधूच्या घरी जन्म पाहिजे। एक जन्म दिला झालं समाधान नाहीये, अनंत जन्म पाहिजे। चांगल्या कुळात जर जन्माला आला तर परमार्थ लवकर घडतो, आणि कुल जर खराब असेल त्या ठिकाणी तर परमार्थ घडायला उशीर लागतो, कधी कधी घडत सुद्धा नाही। कुलम पवित्रम जननी कृतार्थः, पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता, श्रीराम सेवा निरता तस्य नो चलितो मनः। आई बाप पवित्र असले तर कुळ परमार्थात 12व्या दिवशी माळ घातली जाते। अशी किती घराणे आहेत म्हणे आम्ही वारशाने आम्हाला 1300 व्हायचे त्यावेळेस सुचलं की आता माळ घालावं लागते। 12व्या दिवशी माळ घातली जाते। बारस म्हणजे द्वादशी नाही, बारस होतं जन्माला आल्यानंतर त्या दिवशी गळ्यात माळ घातली जाते। गर्भवती स्त्री वैष्णवांच्या कुळामध्ये जर असेल तर तिला एकादशी मोडायला परवानगी आहे का गुरुजी? माझं काही लक्ष नाही म्हणा कीर्तनात, माझं लक्ष घरीच आहे। विठाला विठाला असं म्हणजे होय होय का नाही? नाही, त्यांना प्रश्न पहिल्यांदाच विचारला आणि त्यांनी उत्तर असं केलं म्हणा। गर्भवती स्त्री वारकऱ्याची असेल तर तिला एकादशी मोडायला परवानगी आहे का? नाहीये। आपत्काल आला तरी एकादशी मोडता येत नाही, बाकी सगळे उपवास मोडता येतात। एकादशी मोडत नाहीये। अहो देह पडल्यानंतर या मडक्यात प्राण नाही तरी एकादशी करणारे जीव आहेत, म्हणजे जिवंत आहेत का? अरे भगवान परमात्माची कृपा आहे। पवित्र कुळामध्ये चातुर्मासामध्ये 4 विकल्प मांडले होते शास्त्राचे। पवित्र कुळ, पवित्र संतती, अपवित्र कुळ, अपवित्र संतती। दुसरा पवित्र कुळ, अपवित्र संतती, आणि अपवित्र कुळ, पवित्र संतती। शास्त्रामध्ये 4 पर्याय सांगितले, विकल्प मांडले। चांगल्या कुळामध्ये समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंटी, अशी करंटी जन्माला येतात की आई बापाचं सगळं वाटोळं करून टाकतात। म्हाताऱ्यांनी टाळ वाजून टाळ बारीक करून टाकला। ज्ञानेश्वरीचे पारायण करून ज्ञानेश्वरीची जीर्ण झाली, गाथा जीर्ण झाला, पताक फाटत आली, आणि म्हातारं गेलं ते सगळं उचलून चंद्रभागेत टाकण्याकरता आला। मला वाटलं वारीला आला काय, म्हणजे आता याच्यापुढे आपल्या घरात काहीच करायचं नाही। आईसे कुळी पुत्र होते गुडावेती पूर्वजा, आमचे कुळी नव्हते ऐसे हेची पिडसे निवडले, पोरा लागलसी चट धरी देऊळाची वाड। अशी संतती जन्माला आली तर कुळाचा नाश होतोय। पण पवित्र कुळामध्ये जन्माला आल्यानंतर, पवित्र कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी परमार्थाची सुरुवात लवकर होईल। परमार्थ खूप घडेल, खूप घडेल।
परेच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध, 4 प्रकारचे प्रारब्ध शास्त्रामध्ये सांगितले. परेच्छा म्हणजे दुसऱ्याकरता ते प्रारब्ध आपल्याकडे ओढवून घेतलं जाते. स्वेच्छा म्हणजे आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला ते भोगावं लागते. आणि अनिच्छा प्रारब्ध म्हणजे इच्छा नसताना काही गोष्टी कराव्या लागतात. मला आता हरिपाठात बसायची इच्छा नाही, पण हरिपाठात बसावं लागणार आहे. कीर्तन जायची इच्छा नाही, पण कीर्तन जावं लागणार आहे. हे अनिच्छा प्रारब्ध आहे. शास्त्रामध्ये याचा विस्तार खूप केला आहे. तर अनिच्छा प्रारब्ध कसं आहे त्याचा विस्तार पुष्कळ आहे. तो चिंतनाचा भाग आजचा नाहीये. पण अनिच्छा प्रारब्ध जरी असेल तरी साधू संतांच्या कुळामध्ये परमार्थ घडतो 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 घडतो. संत कुळामध्ये आल्यानंतर आपोआपच घडते. आता त्या गर्भापासून सुरुवात केल्यानंतर परमार्थ का घडणार नाही? त्या गर्भाला संस्कार आहे. त्या ठिकाणी पवित्र कुळामध्ये जन्माला आल्यानंतर मुखी अमृताची वाणी, देहदेवाची ग्रणी. सुरुवात काय अभंगाची नाना? मुखी अमृताची वाणी, देहदेवाची कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. नाना आमच्यासारखे झाले यावर्षी. ए गण्या इकडं होय की तू? कसं गोड दिसते दाढी. पहा बरं, आता दाढी काढूच नका. आता माऊन सोडा आज, पण दाढी काढूच नका. विठाला सुरुवात अभंगाची. तुका म्हणे वाणी शुद्ध ज्याची जनार्दन. भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी पवित्र कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर चांगला परमार्थ करतो. म्हणून हरिदासांची एक घरी, हरिदासाची एक घरी मध्ये उपजवा जन्मांतरी. मला एक जन्म नाही, करोडो जन्म. मग जन्म पाहिजे म्हणजे मोक्षाचाही त्याग केलाय. न किंचित साधवो धीरा भक्त आहे कांतिन मम, वाच्यन्त्यपि मया दत्तम कैवल्य पुनर्मावम. दीयमानं न गृह्णन्ति विना मत्पाद सेवनम जनाः. न पृष्ठम न च पारमेष्टम न सार्वभौमं न रसादि. अरे बापरे, केशव महाराज नामदेवरायची कृपा आहे बापा. विठाला विठाला. प्रकृती बरी आहे का? खुर्चीवर बसला का? खुर्ची खुर्चीवर बसता का? आमच्या मागे काय देवानी आमच्या सगळ्या चातुर्मास्य लोकांचे यावर्षी हाल बघितले देवानी. मला त्रास झाला 2-3 दिवस. मला माझ्या समोर अशी आडवी घोडी होती. आजच घोडी काढली मी. प्रसाद महाराजांना बसावंच लागलं. आणि आज सांगता करायची तर हरदास महाराजांना सुतक पडलं. काय बाबा काय एका महाराजाचा डोळा सुजला, शेखर महाराजांचा डोळा सुजला. काय आमच्या चातुर्मासात आमच्याकडून काही चुका नाही, पण तर काही चुका झाल्या असतील म्हणून आम्हाला शिक्षा आहे बाबा. आम्हाला म्हणजे मला बरं, त्या लोकांचं नाही माहिती मला. विठाला विठाला. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. भगवान परमात्माची भक्ती वैष्णवांच्या कुळामध्ये घडते. मुखी अमृताची वाणीची सुरुवात काय? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. मला आठवत होतं पण पूर्ण येत नव्हतं. मुखी अमृताची वाणी. पवित्र कुळामध्ये जन्माला आल्यानंतर मग त्या ठिकाणी माझं उपजवा जन्मांतरी. अनंत जन्म आम्हाला त्या ठिकाणी भक्ती करायची. एक जन्म नाही, कोटी जन्म आम्ही करू हरी कथा. कोटी जन्म आम्ही करू हरी कथा. Oh,
कर्मकांड माथा धरून या. एक जन्मात समाधान नाहीये. न पुरी हा जन्म हे सुख साठविता. हा जन्म पुरतोय का? एक वारी झाली की झालं का काम? नाहीये. पंढरपूरची वारी सोडून श्री नामदेवराय रागवले मोक्षाची इच्छा करत असेल तर सांडोणी पंढरीची वारी मोक्ष मागतो भिकारी जन्मोजन्मी ते आलसी मुक्ती ते अभिलाषी. अरे पंढरीची वारी सोडली, आळंदीची वारी सोडली, सगळ्या परमार्थ सोडला, आम्हाला मोक्ष पाहिजे. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणोनी निराळे द्यावे हाती. देवाजवळ मोक्षाला करत जायचंय का? देवाची जन्म जन्मांतरी भक्ती करायची आहे आणि ते अनंत जन्म भक्ती करत असताना मग मोक्षाचाही त्याग आहे, सगळ्या पदाचा त्याग आहे. अनंत जन्म भक्ती करताना कोणतंही काही मिळालं, परमार्थामध्ये व्यत्यय करणार असेल, त्रिभुवन विभवये तव्य कुंड स्मृती रचितात्मसुरादिभिर्विमृग्या न चलति पदा लवनिमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्यः. त्रिभुवनाचं राज्य मिळालं तरी त्या ठिकाणी परमेष्ठी पदा तुच्छ मानिते सर्वदा. हेची ज्यांचे धन सदा हरीचे चिंतन. जगद्गुरु बरोबर भाष्य करतात, सगळं मिळालं त्या ठिकाणी नकोय आम्हाला. आम्हाला साधूच्या घरात जन्माला घाला, वैष्णवांच्या घरात जन्माला घाला, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपला त्या ठिकाणी जन्म झाला पाहिजे. कीर्तन चालू आहे इकडं, ती स्त्री प्रसवली त्या ठिकाणी, किती भाग्य आहे हो, काय आनंद आहे. कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी आपला जन्म झाला, हरिपाठ चालू असताना जन्म झाला, काकडा झाला, आपली माय सिनेमा पाहत बसलेन आपण जन्माला आलो, काय करण्याचं त्या ठिकाणी. असं आयुष्य त्या ठिकाणी परमार्थ क्षणोक्षणाला घडणार आहे. अखंड परमार्थ घडण्याकरता देवा फक्त एवढीच प्रार्थना आहे, मनसी काही मागा हे दिलेगा पांडुरंगा. दुसरं काही नकोय आम्हाला, द्यायचं असेल तर एवढंच दे. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संत महात्म्याला नमस्कार करण्याकरता लाज नाही वाटली पाहिजे. साधू संतांना त्या ठिकाणी एक नमस्कार केला तर केवढं पुण्य आहे. सांडोणी माझे पूजा ध्यान जो साधूसी घाली लोटांग कोटी यज्ञाचे फळदान मदर्पण तेने केले. श्री एकनाथ महाराज वर्णन करतात, प्रतिमा माझ्या चेतन व्यक्ती संत माझे सचेतन मूर्ती त्यांची दृढ भावे केल्या भक्ती ते मज निश्चिती पावले. साधूला त्या ठिकाणी नमस्कार केल्यानंतर सकळ तीर्थी तोचे नाला जपतपादी तो जिलाहिला. सर्व पूजेचा सार तो पाविला जेने साधू वंदिला सन्माने. महाराज साधूचं वंदन करणं लाज नाही वाटली पाहिजे. संतांच्या दर्शनाला लाज वाटते, कीर्तनाला जायची लाज वाटते, गळ्यात माळ घालायची लाज वाटते, पताक घेऊन वारी करायची लाज वाटते, अहो ध्वात्कार नेसायचं लाज वाटते. काय काय करावं, मग साडी नसतो का विठाला. आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून त्या ठिकाणी वारकरी बनल्यानंतर, भक्त बनल्यानंतर आपल्या संस्कृतीची जर लाज वाटली तर धिक्कार आहे. धिक्कुलम क्रिया दाक्षम धिक बहुज्ञता. त्या क्रियेचा, त्या कुलाचा, त्या विद्वत्तेचा, त्या क्रियेचा सगळ्याचा धिक्कार आहे. काही आप्पा बसले की समोर विठ्ठल. लाज वाटते तेवढी, लाज तेवढी नारायणी. कडीला कडी बसली पाहिजे तरच ती कामाची आप्पा, नाही का? आमची भाषा कळते तुम्हाला? म्हणजे ते प्रमाणाला प्रमाण बसलं पाहिजे. ते आमच्याकडे ते यशवंत महाराज होते जाणे फलते, ते सांगायचे कडीत कडी, कडीत कडी, कडीत कडी बसली पाहिजे. मला कडीत कडी घराची का नाही, प्रमाणाची. लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोराबे. लाज वाटते परमार्थ करण्याकरता, संतांचं दर्शन करण्याकरता लाज नाही वाटली पाहिजे. संतांना बघितल्यानंतर पडे दंड गाठी देह बलती सवालोटी तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. रुळे तळील पायरी संत पायरी ते भरे. तुका म्हणे बाळ लोळे न धरिता सांभाळ. संतांना बघितल्यानंतर श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग हे करी नंदव. साष्टांग नमस्कार केला पाहिजे, लाज वाटली नाही पाहिजे. मनसे काही मागा हे चिदेगा पांडुरंगा. पांडुरंगा एवढंच पाहिजे, दुसरं काही नकोय. त्या ठिकाणी परमार्थ करण्याकरता चांगल्या कुळात जन्म मिळाला पाहिजे. एक, परमार्थ घडण्याकरता संतांची संगती घडली पाहिजे. दोन,
संतांच्या संगतीत गेल्यानंतर अगोदर तिथं काय करावं लागते? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपरेक्षन्ति ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शनः. प्रणिपात करावा लागतोय, नमस्कार करावा लागतोय. आणि नमस्कार केल्याशिवाय ते कृपा करत नाहीये. नमस्कार करूनच त्यांना प्रार्थना करायची, मग प्रश्न विचारायचा. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सगळं. मग चरणाला लागावं, मग प्रार्थना करावी, मग सांगावं. मग अगोदर संतांचा संग घडला तर कृपा आहे, नमस्कार घडला तर कृपा आहे. संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडोणी हस्तक राहिलो से. संत चरणी भावे धरिता सद्भावे. काय? संत पायी माथा धरिता सद्भावे, त्याने भेटे देव आपे आप. सद्भाव बरं का? उगीच काहीतरी तुम्ही म्हणे दर्शन करा म्हणून मी दर्शन केलं. संताला दर्शन करताना काही चिमटे काढणारी विचित्र मंडळी असतात, काही त्रास देणारी विचित्र मंडळी असतात. पायावर डोकं ठेवायचं का, डोक्यावर पाय ठेवायचे का, पायावर हात ठेवायचे का, कसं नमस्कार करायचा आहे? संत चरणाचं त्या ठिकाणी खालून हात घालायचा, मस्तकन चरण याचा नमस्कार झाला पाहिजे. आज्ञा चक्राला त्या ठिकाणी संताचा अंगुष्ठ लागल्यानंतर सगळ्या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होणार आहे. आज्ञाचक्र कुठं असते? आज्ञाचक्र दोन्ही डोळ्याच्या मध्ये आहे. दोन्ही डोळ्याच्या मध्ये त्या ठिकाणी अंगुष्ठ लागलं, साधूची किती ऊर्जा सरकन आपल्यामध्ये येते आणि आपोआप वीज चमकावी कसं चमकते त्या ठिकाणी. श्री खाजगीवाल्यांनी सद्गुरु दादा महाराजांचं दर्शन घेतलंय. सिन्नरचे सिद्धोपंत त्या ठिकाणी यांनी सद्गुरूंचं दर्शन घेतलंय. एका दर्शनामध्ये त्यांना समाधी लागते. हो, काय कृपा आहे. मग आम्हाला संताचा संग घडला पाहिजे. आणि हे सगळं घडत असताना, परमार्थ करताना, यावत स्वस्तमिदं शरीरमरुजं यावत जरा दूरतः यावत केंद्रीय शक्तीर प्रतिहता यावत क्षयो नायुषाः. शरीर स्वस्थ पाहिजे, मग मस्त परमार्थ घडतोय. आणि शरीर चांगलं त्या ठिकाणी ते परमार्थ आहे. शरीरमाद्यम खलु धर्म साधनम. आद्यम शरीरम, हे ज्याच्या मार्फत प्राप्त करायचं आहे ते मडकं पंचभूताचा देह आहे, ते चांगलं मिळालं पाहिजे, चांगलं स्वस्थ राहिलं पाहिजे. आणि ते स्वस्थ राहिलं तर परमार्थ घडणार आहे. शक्तीशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय देवाची कृपा नाही आहे. मग आम्हाला भक्ती करण्याकरता तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगे. शक्ती दे देवा त्या ठिकाणी. गाये नाचे रंगे शक्ती दे नाचे रंगी शक्ती देई अद्भुतांगी. हे तो देणे तुमची देवा घ्यावी अखंडित सेवा. अखंड सेवा घडली पाहिजे, अखंड भक्ती घडली पाहिजे. शक्तीशिवाय परमार्थ नाहीये. जोपर्यंत सर्व चांगलं आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध. आपुले सहित दीर्घया निर्भया
बारीक 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 माता आमच्याकडं यावर्षी भाग्य म्हणजे कार्तिक शुद्ध नवमीला देगलूरकरांचं भजन झालं, गुरु महाराजांचं. हो, चक्री भजन. काय आनंद आला बाबा. ते म्हणजे अद्भुतच कार्यक्रम सगळा. चक्री भजन म्हणजे गुंडा महाराजांचं सद्गुरू मायराळ महाराजांच्या लग्नाला आलते त्यावेळेस सानव्याला झालं. 200-300 वर्ष झाले त्याला, 200, 250, 250 वर्ष होऊन झाले. तर गुंडा महाराजांचं भजन झालं. मग चिरंजीवाची इच्छा झाली, ते दोघंही बरोबर तेच आहेत. आणि महाराज आता अष्टमीला तुमची, सप्तमीला संगत झाली, अष्टमीला वाळवंटात गेलं, नवमीला इथे, आणि एकादशीला कुठं झालं? टाकळीला एकादशीला. काय आनंद आहे माय, अद्भुत आहे, अद्भुत आहे. भगवान परमात्माची कृपा. श्री गुंडा महाराजांनी रामपूरला असंच तप केलं होतं. तुम्ही गेलते ना रामपूरला? मी जाऊन आलो, कीर्तन करून आलो. तिथं अशी दगडाची गुहा आहे. 14 दिवस लिंबाचा पाला बारीक करून त्याचा रस काढायचा आणि तो घ्यायचा आणि तप करायचा. तप म्हणजे भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे. आणि 14व्या दिवशी आकाश मार्गामध्ये नारद प्रगट झाले. नारायण नारायण. नारदाने विना दिलाय, तो विना शिष्याकडे आलाय. ते कसा आला त्यांचं त्यांना माहिती. विठाला विठाला हॅलो विठाला. आमच्या विनेकराला इतकं आवडलं भजन, ते म्हणे पुढच्या वर्षी मी टाळ घेऊन येतो म्हणे आता, आणि बस असं 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 करत जाईल म्हणे. मी म्हणलं अरे सोपं नाहीये ते, काही पाहायचं काम नाही. भगवान परमात्माची कृपा. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, सिद्ध आहे त्याच वेळेस परमार्थ घडेल. शरीर स्वस्थ आहे. स्वस्थमिदम शरीर मरुजम. रोग दुरुत आहे. रोग लांब आहे तोपर्यंत. आता खूप शरीर चांगलं आहे, पण रोगाने वेढलेला आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार. महाराज रोगाचं भांडार, दुर्गंधीचं धार आहे. मग शरीर थकल्यानंतर परमार्थ घडतो का? अंगम गलितम पुण्यम बलितम दशवीनम जातम तुल्यम. नाही क्रो करणे, नाही क्रो करणे, नाही क्रो करणे. भजे गोविंदम, भजे गोविंदम, भजे गोविंदम. महाराज अंग घडीत गात्र झाल्यानंतर परमार्थ घडत नाहीये. मग शक्ती पाहिजे. शक्तिमान कोण आहे? तर देव आहे. देवाशिवाय शक्ती ब्रह्मांडात कोणाचीच नाही. त्याच्या शक्तीनेच परमार्थ करतोय.
काढला बा चातुर्मास. तू काय काढतो घंटा? चातुर्मास देव संत सद्गुरूची कृपा असेल तर चातुर्मास घे, त्यांची कृपा असेल तर विना मिळेल, त्यांची कृपा असेल तर टाळ मिळेल, त्यांची कृपा असेल तर हरिपाठ येईल. तो चातुर्मास काढला नुसतं भिनी भिनी फिरतच होता सगळ्या गावात. म्हणजे काय चाललं पाहत पाहत इकडे कोणतं हॉटेल चांगलं आहे, तिकडे कोणतं हॉटेल आहे. अरे चातुर्मासात राहिला तर नियमावलीमध्ये राहिला पाहिजे, बंधनात राहिला पाहिजे, भक्ती करत गेला पाहिजे. का? पण हे सगळी कृपा मालकाची आहे आणि त्या पंढरी आईची सद्गुरू संतांची कृपेशिवाय घडणार नाही. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, मनसे काही मागा हे चिरेगा पांडुरंगा. घोबार कुमारी खाली चालीच्यावर पाय देखील पुढे पाय. महाराज इकडे या ना. बोला इथे या ना, इथे या ना. पंकज जावं आहे. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी. जाणार नाही नाही केला असता विनोद, पण ते लाईव्ह चालू आहे. विठ्ठल विनोद केला असता पण लाईव्ह चालू आहे. न जाणं हुकून चुकून ज्यांचा विनोद केला त्यांनीच बघ. तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी, मनसे काही मागा हे चिरेगा पांडुरंगा. भगवान परमात्माला प्रार्थना केली त्या ठिकाणी. हरिदासांच्या घरी जन्म कशा करता पाहिजे तर हरिदासांच्या घरी जन्म मिळून त्या ठिकाणी परमार्थाचा आनंद आणतो. विशेष महाराज सांगतात लाभ, विशेष हा लाभ संत विशेष विशेष हा लाभ संत संगी. साधूच्या संगतीवर प्राप्त होणारा विशेष लाभ काहीतरी काल आहे.
तो काला फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संप्रदायामध्ये आहे. इतर परंपरेमध्ये काला नाही आहे. काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय वारीची सांगता नाही, सप्त्याची सांगता नाही, कशाची सांगता नाहीये. काला करण्याची परंपराच आपल्या संत महात्म्यांनी प्रस्थापित केली आहे. श्री भानुदास महाराज, श्री नामदेवराय, श्री निळूबाराय, श्री तुकोबाराय या सर्व संत महात्म्यांनी काला केला आहे. काला झाला की मग आता हो, काल काला झाला, दुपारी काला झाला, आता हा तिसरा काला कुठला काढला. सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला. गुरुवारी बाबा सांगायचे, गुरुवारी आजोबा सांगायचे, ते त्यांच्या सगळ्या लक्षात आहे, पण आता विस्मरण झाले सगळं. सर्वाचे शेवटी घर आहे वाळवंटी. घर आहे चंद्रभागे काठी. चंद्रभागेच्या काठात मध्ये चंद्रभागेमध्येच आहे. आणि हा चातुर्मासाच्या सेवेचा सांगतेचा काला हा आजचा. आषाढी कार्तिकी नंतर, आषाढी नंतर त्या ठिकाणी जो काला होतो प्रतिपदी दिवशी चातुर्मासी परंपरेमध्ये, तो नवरात्र उत्सवाची सांगता म्हणून तो काला. म्हणजे आपल्याकडे सगळ्या परंपरेला काल्या कीर्तनाशिवाय पर्यायच नाहीये. नवरात्र जरी झालं असं तरी या ठिकाणी त्याचा उत्सवाची सांगता. पांडुरंगाचं नवरात्र आषाढी कार्तिकी आणि त्या नवरात्र उत्सवाची सांगता आहे. भगवान परमात्माने काला त्या ठिकाणी कसा आहे, भगवंताचं विस्तार आणि चरित्र श्री शुकदेव, श्री नामदेव महाराज वर्णन करतात. अत्यंत इत्थम हरिर भगवतो रुचिरावतारः वीर्याणि बालचरितानि च संतमानि च. महाराज बाकीच्या ठिकाणीपेक्षा त्या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये विस्तार आणि वर्णन केलं आहे. आणि परिपूर्णतम अवतार असणारा येते जम सकला पुरुषां कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोके मृडयन्ते जने जने. कृष्ण अवतार म्हणजे पूर्ण अवतार, परिपूर्णतम अवतार, कारक अवतार, अंश अवतार, आवेश अवतार अशा अवताराचं वेद केले. तर परिपूर्णतम अवतार कृष्ण अवतार आहे. ककार कमला कांतरुकारो राम इत्यादी शकारो नारसिंह भूप. कृष्ण नामामध्ये सगळ्या अवताराचा समावेश आहे. आणि भगवान कृष्णचंद्र परमात्माचा अवतार झाल्यानंतर देव लीला करतात. आणि ते देवाचं चरित्र, सगुण चरित्र, ऐकलेलं चरित्र, ऐकलेलेच गाराणे तेच तेच सांगायचे. कीर्तनात काल्याच्या वेदांत सांगायचा नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तन काल्याचं चाललं, घटक आहे, कटक आहे, मटक आहे. अरे काल्याच्या कीर्तनामध्ये सगुण चरित्र जेवढं वर्णन करता येईल. बघा ना संत वाङ्मय, संत वाङ्मय बघा किती अफाट आहे. बापा 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 बाबा काय विस्तार आहे संत वाङ्मयाचा. खूप विस्ताराने वर्णन केलेलं आहे. चरित्राचा विस्तार खूप आहे. 90 अध्याय आहे. मध्वाचार्यांचं भागवत आहे, त्याच्यामध्ये दशमाचे 110 अध्याय. आणि 90 अध्यायावर दशमावर टीका किती आहे, किती गाराने. 20 टीका संस्कृत आहे. प्राकृत टीकेचं मोजमापच नाही. मग इतकं विस्तार असताना घट काय पट काय, ते घट बसवायचे का काल्याच्या कीर्तनात. काल्याचं कीर्तन म्हणजे त्या ठिकाणी खूप लीला वर्णन करणं. खूप जुने वारकरी, भगवत भक्त, भटकरी, मटकरी, टटकरी काय काल्याचं कीर्तन ऐकण्याकरता असा रस यायचा की काही पाहायचं काम. आणि काही मंडळी वारकऱ्यांना बघितल्यानंतर मग म्हणायचे ओळख हे बापाला. आठवते का तुम्हाला विठ्ठला. हो ना, होय ना. पण वारकऱ्याला बघितल्यावर, फडकऱ्याला बघितल्यानंतर हे प्रमाण यायचं बाहेर. अप्पा भगवान परमा, मी लहान होतो त्यावेळेस, पण भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी. देवाचं चरित्र, देवाचा अवतार होतो. देवाचा अवतार झाल्यानंतर दासासु दैत्या, अवतार झाल्यानंतर लीला करतात भगवान परमात्मा. कालेन व्रजताल्पेन गोकुले रामकेशव ज्ञानोभ्याम सह पाणीभ्याम रिंगमान विजरवतो. तळवे तळ हात टेकी
भगवान रांगतात डाव्या घरी आणि रांगत परीक्षिती राया सांगत असे शुभ वैकुंठ नायक रांगत असे रांगताना लीला केले नंदाच्या पुढील ओढीदाटी ताट मिचक्या मटमट वाजविते महाराज भोजना बैसती घास घेती हाती श्वानासे वाहते यो यो गळा त्यांच्या ते माधरी मेघ श्याम पुच्छ बळीराम ओढत असे नामा म्हणे स्वामी सर्वांचा जो साक्षीन धरीत असे पक्षी चिंचू वाहते खूप श्री नामदेवराने सर्व संत महात्माने विस्तार केलाय पुढे त्या ठिकाणी पौगंड लीला करायला सुरुवात केली देव उभे राहिले देवाने गोपाळांची संगती केली अनेक गोपाळांच्या बरोबर खेळ खेळायचे घरातून दारात जायचे त्या ठिकाणी गोपींच्या बरोबर लीला करायच्या हे करत असताना त्या ठिकाणी गोपींनी बघितलंय शृण सखे कौतुकमेकम नंदनिकेतनांकने दृष्टम गोधुरी दुसरतांग नृत्यंती वेदांत सिद्धांत वेदांताचा सिद्धांत नृत्य गाईच्या धुळीने सगळं अंग भरलेलं आहे सगळं अंग गाईच्या धुळीने भरलेले आम्ही त्याला बघितलंय नंद राजाच्या प्रांगणामध्ये तो आहे भगवान परमात्मा गाईच्या त्या ठिकाणी मागे लागतात ते गाईचं शेपूट धरून ओढतात ते अनेक अनेक मोठे मोठे सांड असणारे बैल सोडलेले बैल त्या बैलाच्या शिंगावर बसायचं आहे मग खेळता 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 पिंडा सुद्धा मावाकडे वर्ज अर्जुन कोकुल सुबल शोककृष्ण असंख्य गोपाळाचे नाव ह्या गोपाळांचं प्रत्येक गोपाळाचं चरित्र जर बघायला गेलं तर काल्याचं कीर्तन किती होतंय श्रीकृष्ण उपनिषद नावाचा ग्रंथ आहे बाजारामध्ये उपलब्ध नाही आता ग्रंथ पण कोणाचा अवतार कोणता कृष्ण अवतारात झालाय त्याचं विशेष वर्णन आहे भगवान परमात्माची कृपा आणि एक एक श्लोकाचं चिंतन एक एक भागवताच्या श्लोकाचं चिंतन अनेक टीकेमध्ये विस्ताराने आहे भगवान परमात्माची लीला गोपाळांची संगती घडली मग भगवंत लीला करतात जो साक्षात परब्रह्म करुरी घाला चोरी करू धरोणी बाललीला संभ्रमावडी परमनवनी गाठी चोरी करण्याचं ठरवलंय त्या ठिकाणी भगवान परमात्मा चोरी करायला जातात परब्रह्म निष्कांतो हा गवळ्या घरी वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीचे गौरी मग प्रवेशले घरोघरी कवाडे उघडोनी भीतरी प्रवेशले अंतरी तव गरजती वाकिया वळे जन ऐकतील म्हणून गोपाळे करणी आंघोळी घातली पहिल्या घरात गेले देखोनी नवनीताची भांडीन पेंड्या नाचे दुपांडे पेंड्याने नाचायला सुरुवात केली त्या ठिकाणी म्हणे अरे आता चांगलं पक्वान बघितलं नाचतो का त्या ठिकाणी भरपूर खा उरलेलं काय करायचंय त्या ठिकाणी निजल्याच्या तोंडाला भासा जे निजले आहे त्यांच्या तोंडाला फासा ते निजलेलं तोंडाला लोणी लावलं ते थंड लागलं सासूबाईच्या समोर सुनबाई जवळ झोपली आहे सुनबाई उठली आहे सासू देखता तोंड पुसी येवणी धरेली केशी तूच भक्षीशी नवनीत आणि नाव दुसऱ्याचे सांगत आईशा सासू सुना भांडत आपण ते चोनी पळाले मग भगवान लीला करतात दुसऱ्या घरात गेले मग सगळ्या गोपी बाहेर पडल्या काहीतरी झालंय मग नंदाच्या वाड्यावर गेल्यानं सांगितलं काहीतरी काना आपल्याकडे येऊन चोरी करतोय घराने सांगाया आल्या गोकुळेच्या स्त्रिया सगळ्या गोपी निघाल्या त्या ठिकाणी यशोदे भवती मिळाल्या गवळणी सांगती गाराणी नाना पायी यशोदेच्या जवळ गवळणी मिळाल्या त्या ठिकाणी सांगू लागल्या काय सांग यशोदे काय काय खोड्या करतोय काय करतोय त्या ठिकाणी यशोदे ओ यशोदे एकदम तुम्ही बँकेत हात घातला तुम्ही अलीकडून हळूहळू इकडून तिकडे पुढे जाणार पहिले लोण्याचं सांगा पहिले नंतर तोंडाला काळं लावलं सांगा नंतर पुढचा कार्यक्रम सांगू आपण मग ते अलीकडची एक गवळण आहे मध्व मुनीश्वरांची असू द्या येणार नाही त्याचा भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी यशोदे हा फार खोड्या करतो परवा आला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा घेऊन दाकाचा डेरा फोडीला सैरा
यशोदा माता सांगते नाही गोपी हो, कन्हैया तसा नाही आहे. कृष्णत्वम पठ किम पठामी ननु अरे शास्त्रम तेनापि किम. काहीतरी शिक त्या ठिकाणी. खोड्या करू नको रे माझे बाबा, सांगत असं शिकवणार. खोड्या करू नको रे माझ्या बाबा. काय घरी कधी पडलं, गवाम कोटीर ग्रहरेस्य नंद राजस्य एवही. एवढं ऐश्वर्य असताना त्या ठिकाणी चोऱ्या करायच्या स्वभावाला काही औषध असतं का बुवा? म्हणजे देवाचा स्वभाव चोरी करायचा होता. स्वभावाला त्या ठिकाणी औषध नाही. देवाने सांगितलं चोरी करणं म्हणजे प्रेमवर्धन करणं. मग त्या चोरी मधल्या सुद्धा विशेष लीला आहे. प्रत्येक लीला, लोणी खाणं ही लीला वेगळी आहे, दूध पिणं लीला वेगळी आहे, फुटकार लीला वेगळी आहे. फुटकार लीला म्हणजे तोंडात दूध घ्यायचं, तोंडात लोणी घ्यायचं, दही घ्यायचं आणि गोपी आल्यानंतर मुखी होणी पै टाकी तिच्या डोळा नामा म्हणे पळा सांगत असे. आणि मग एकदा डोळ्यात ते जर देवाच्या तोंडातलं दूध दही तूप गेलं तर त्या ठिकाणी कृष्णांजने झाले सोज्वळ लोचन. तेने दिले वान निवडोनी कृष्णांजन एक वेळा डोळा झाली आढळ. कृष्णांजन एक वेळा. एकदा देवाच्या तोंडातून त्या ठिकाणी डोळा घालवणे अंजन आप्पा घेऊन गेले राहुळाव. कशातलंही प्रमाणे बर. हरिभाऊ खूप सांगत होतो, ते लोकांना आलंय पाहिजे म्हणतात. डोळा घालून अंजना नेवले मध राहुळा. ती विटेवरी माऊली जगदंबा देखील. माझे काही अर्ध पाठ आहे, पूर्ण पाठ नाहीये. डोळ्यात अंजन घातलं म्हणजे विटेवरची माऊली दाखवली. तसं भगवंताने ज्या ठिकाणी डोळ्यात फुटकार लीला केली, डोळ्यात दूध घातलं आहे. गोपी म्हणता खोटं सांगत नाही. यशोदा माता म्हणते त्याला पकडून आणा. हा कोणाला आवरला जात नाही यशोदे, हा कोणाच्या हाती लागत नाही. हा ब्रह्मविदीचा जनिता तुम्ही याला धरू पागा. हा कैसा येईल हाता गोकुळीच्या नारी. हा हाती लागत नाहीये, पकडायला गेलं तर समजत नाहीये. ब्रजी प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगणानां दुकूल चौरम पायाश्रितानां समस्त चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. प्रसिद्ध चोर आहे ब्रजामध्ये. त्या चोराने काही चोरलंय म्हणूनच लोक पंढरपूरला येतात ना. वारी झाली तरी लोक जात नाही. हो, सद्गुरूंची काय कृपा आहे. मठातला काला झाल्याशिवाय आम्ही हलणार नाहीये. चोर ज्यांची चोरी झाली नाही ते गेलतो वारीला. ही काय वारी, अशी कशी वारी? गेलतो वारीला. सकाळी गेल्यानं संध्याकाळी आलं काय चाललं कर साबुदाणा आपल्याला. आता ती म्हणते वारीला गेलते तुम्ही, आलो ना घरी बाई तुझ्या करता. अशी कोणती वारी आहे? दशमी पासून पौर्णिमेपर्यंत प्रतिपदेपर्यंत मठातला काला होस्तोर वारी झाली पाहिजे. त्या ठिकाणी काला घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. मला एकाने विचारलं आम्ही घरी गेला तर, म्हणलं कालवा होईल. काला नाही होणार. नाही आमची बायको खूप छान करते. म्हणलं कालवा होईल पण काला नाही होणार. आणि घरी जरी काला केला तर या काल्याची सर नाही मायबाप. साधू संतांच्या जवळ प्रसाद आहे. एक कण काल्याचा मिळाला अहो देखोनी वाळवंटीचे सुख. आस करते ब्रह्माधिक धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याची गायची. ब्रह्मधिकांना मिळत नाही तो काला आपल्याला प्राप्त होतोय. भगवंताच्या एक एक गाराने सांगायला सुरुवात केली. एक एक गाराने भगवान परमात्माची काय भयंकर अशा प्रकारचे आहे. अगं हा आला त्या ठिकाणी माझी जुनी माचणी होती ती फोडून टाकली. यशोदे म्हणाती सुंदरी तुझी गावती असती पुरे. उठवितो करी लग्न. अगं तुझ्या गावात राहणं बरं नाहीये. वस्त्र सोडून टाकतो अंगावरच. हा काय खोड्या करतोय? गोपी दुसरी म्हणते तुझं सोड सरक मागे. अठाई ठाई ठेवणी नवनीत मांजरा मुखे चाटवीत. आपण खदखदा हसद आईसे विटंबित नाना परी. अगं एक म्हणे मी छाताडावर झोपली होती, नुकतीच वारी झाली, काल्याचं कीर्तन झालं आणि छातीवर झोपली. एवढा लोण्याचा गोळा ठेवला तुझ्या कन्हैयानी. आमच्या घरातला बोका, देवाच्या काळातला बोका कसा असेल
दष्टपुष्ट त्या बोक्याला काय कमी खायला त्या ठिकाणी. बोका पाहिलं की कोणाला वाटायचं हत्तीचं पिल्लू सिंहाचं पिल्लूचे काय त्या ठिकाणी. इतका बोका जबरदस्त त्या बोक्याला पकडलं, त्याला दाढी सुद्धा फुटली होती पांढरी. आणि तो बोका त्या ठिकाणी छाताडावर आणून ठेवला आणि ते मचाक 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 आवाज आला. अगं ते बोका माझ्या छातीवरच लोणी खाऊ लागला. मी डोळे उडून बघितले, मेली बया या बोक्याने जर नरडं धरलं तर कसं होणार आहे. यशोदे तुला हसू येते पण माझे हाल किती झाले तुला काय सांगू. का नाही यार तू असं काय केलं. बरं मी केलं नाही. छातीवर लोणी का ठेवलं. थंड वाटते ना लोणी ठेवलं. लोणी छातीवर ठेवलं म्हणजे थंड वाटते. अगं ते छातीवर ठेवलं म्हणून तिच्याच घरचं होतं. आणि ते बोका कसा सोडला. अगं ते लोणी उघडं असली की बोका आलास. तिला तू रोज बोक्याला लोणी खाऊ घालते का. लोण्याला बोका खाऊ घालते का. बोक्याला लोणी खाऊ घालते. तिने सांगितलं हो. मग त्याच्यामुळे तो बोका तुझ्या जवळ आला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी खूप विस्तार केलाय. देवाचे भारुड देवाच्या काराने इतके सांगितले. अनंत गाराने नामा म्हणे किती वर्णे. अनंताच्या अनंत लिहिलाय. दुसरी गोपी म्हणते अगं काय सांगावं. आम्ही असता माझ घरी रात्र घाली दोन प्रहरी. मी पतीचे दारी ग बाई बाई अवतारी तुझा बाई बाई अवतारी तुझा बाई बाई अवतारी तुझा बाई बाई. आपल्या करी तोडले आम्हा दोघांधारी. अवतारी तुझा अवतारी तुझा अवतारी तुझा. बाई सर्वता लग्नाची झाले सर्वता. ती गोपी म्हणते आम्ही नवरा बायको झोपलो होतो. अशी गाढ झोप लागली होती. आणि त्यांनी मुंगूस आला ना आमच्या दोघांस सोडला. ते मुंगूस लागलं बोचकराला. आम्ही घाबरलो. भूत भूत म्हणून पळाले. अगं वस्त्र गेलं ना दिगंबरा. वस्त्रच लागलं नाही अंगावर त्या ठिकाणी. सगळं त्या ठिकाणी बरं झालं पण नव्हतं तिथं सीसीटीव्ही आला. काही कॅमेरा नव्हता काही नव्हतं त्या ठिकाणी. यशोदा माता म्हणते काय लीला करतोय. भगवान परमात्माची अनंत लीला आहे. दुसरी गोपी म्हणते जाऊ दे. गोमाई आणि श्यामाईची कथा महाराजांनी वर्णन केली आहे. श्यामाई आणि गोमाई. गोमाई त्या ठिकाणी म्हणते माझ्याकडे आले तर तुझ्या नाकाला चुना लावेल. देवाने सांगितलं कोण कोणाला चुना लावतो बघून घेऊ. व्यवहारात माणसं बोलतात ना तुला चुना लावल्याशिवाय राहणार नाही. बेट्या तुला चुना लावतोच बेट्या. आता कोण कोणाला चुना लावते. देवाने सांगितलं मीच लावील तुला चुना. गोमयी त्या ठिकाणी भगवान परमात्माची कृपा. 4 सुना माडीवर. एकांता सुनाला सांगितलं खाली जायचं नाही, इकडे बघायचं नाही, अजिबात जायचं नाही, ते नंदाचा पोरगा खराब आहे. आणि भगवंतानी घेतलं म्हातारीचं रूप धारण करून, काठी घेतली हातात, चष्मा लावला, होता का नव्हता देवाला माहिती. आणि भगवान आले गोमाईच्या घरापाशी. ते डैलक पाहिली, तुम्हाला भाषा निकालणारी, मोठच वाडा पाहिला. आणि वाडाचे तुळशी वृंदावन खाली बसले. कोण आहे तिकडे, कोण आहे?
तिकडे वाजले, तिकडे कोण आहे? देव आले समोर, पाहून घेतली एकदा चांगली म्हातारी. सुना प्रार्थना करत होत्या, रोज या हो देवा आमच्याकडे, आमचं मनोरथ पूर्ण करा. वर बघितलं, भगवान इंद्रदेवाला सांगितलं म्हणे असा पाऊस पडला पाहिजे की मी ओलीची झाली पाहिजे. कडकड 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 विजा चमकू लागल्या, पाऊस पडू लागलाय. अरे म्हातारी ये ना आतमध्ये. आली तुळशी वृंदावनावर बसली, म्हणे ये ना घरात. म्हणे मी कोणाच्या घरात घुसत नाही, मी ब्राह्मणी आहे. काय नाव आहे तुझं? म्हणजे श्यामई नाव आहे माझं. पाऊस पडू लागला, विजा चमकू लागल्या. म्हणे म्हातारी मेली तर पंचनामा होईल, तू असं कर ना, माझ्या सुना राहतात माडीवर, त्यांच्याकडे जा. देवाने सांगितलं त्याच्याकरता चालू आहे, पण तुझ्या हाताने लोटून दिल्याशिवाय जाणार नाहीये. गेले देव वरती. ए पोरियो, ही म्हातारी रात्रभर सांभाळा. आणि एक सांभाळता सांभाळता नाकी 9 वाजले, ही दुसरी कोणती आली. पण म्हातारी वर चढता चढता म्हातारीने रंग बदलला. या श्यामाईचे भगवान कृष्णचंद्र परमात्मा प्रकट झाले. रात्रभर सगळ्या प्रकारचे भोग भोगले. 7 वाजले, 8 वाजले, दिवस कासरा भर वर आला. अरे म्हातारी उठली नाही का? आराम करते म्हातारीला, बागुल करते म्हातारी. म्हातारपणात बागुल करतो ना माणूस कुठे. म्हातारपणात ज्याचे दात नसतात त्याला बागुल करायची सवय. काहीतरी तोंडात ठेवायचं, चालूच ठेवायचं. ते बागुल गाय करते खरं म्हणजे. भगवान परमात्माची कृपा. मग देव उतरले खाली. बऱ्या का सुना एकदम सुंदर आली गेट पशी. बरी आली बाई, माझ्या सुनाने सांभाळलं. बरं तुझ्या सुना फार चांगल्या आहे बरं. कमळातून त्या ठिकाणी पिशवी काढली, पान काढलं. म्हणे चुना आहे का तुझ्याकडे? म्हणे मी खात नाही पण आहे चुना माझ्याजवळ. दे. आता चुनात बोट कोण कसं घालतं याचं शास्त्र आहे. माझ्यापेक्षा आप्पाला जास्ती माहिती आहे. पुरुष कसे बोट घालतात आणि स्त्री कशा बोट घालतात तुम्हाला इतकं माहित नसेल ते, कारण तुम्ही त्या भानगडीत नाहीये. म्हणजे भानगडीत म्हणजे ऐकून असं माहिती, चोळाचोळीच्या भानगडीत. बाया महिला मंडळी चुना मागितलं तर ते कशाने काढतात, ए बाबा. आणि पुरुष मंडळी चुना कसा घेतात. देवाने असं भस्कन बोट घातलं, चुना घेतलं. मला अगं इतका चुना? म्हणे मला चुना खूप लागतो म्हणे. सगळं बोट देवाने चुन्याने भरून घेतलं आहे. इकडे बरं थोडीशी गोमाई आणि तिच्या नाकाला चुना लावला आहे. म्हणे हे काय? मी तुला म्हणलं होतं चुना लावल्याशिवाय राहणार नाही, तुला चुना लावल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणजे तू कोण आहे? म्हणे मी कृष्ण आहे. आणि ती म्हातारी म्हणे मीच आहे. अरे 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 केव्हा आला काय सांगू यशोदे, आता म्हणा. उडविली पदे बांधीन आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काशीला आवरे आपला खाना. आवरे
भगवान परमात्माला त्या ठिकाणी गोपी सांगतात, नाशी येल्या त्या सुना. अगं त्या गोपी त्या ठिकाणी सगळ्या त्या गोपींचा भोग भोगला आहे. सगळं करून अकर्ता असणारा होई सकळ काहीच न होती. तुका म्हणे यासी वेद गवाही. अशा अनंत लीला सांगायला सुरुवात केल्या. देवानी चांगलं शक्ती एके जणी सायंकाळी नंदाप सेवन माळी. उद्या जाईन मी राणा घेऊन याची गोदना. मग गाई वासर घेऊन घरात जायला सुरुवात झाली. रोज काला केला नाही. क्वचित वनाशयात मनोदधत व्रजान. क्वचित शब्द घातला शुकदेवाने. केव्हा तरी काला केलाय. हे फक्त काल्याचेच कीर्तनकार आहेत, दुसरे कीर्तन करतच नाहीये. आहेत ना ज्ञानोबा तुकोबांची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे. 900 कीर्तन आहे वर्षातले काल्याचे कीर्तन. दस्तापूरकर महाराजांचे सकाळी काल्याचं, दुपारी काल्याचं, संध्याकाळी काल्याचं, सकाळी काल्याचं, दुपारी काल्याचं, संध्याकाळी काल्याचं. मारुती महाराज तर गाडीतच झोपायचे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशिम त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाशिवाय दुसरं काही करायचंच नाही. देवाने एकदाच काला केला. गोपाळानं शिदोरी आणायला लावली. होतो तो हमा लगोरी खेळले. ब्रह्मगीत निर्माण झालं म्हणजे ब्रह्मदेवाचा मोह नष्ट झालाय. ब्रह्मदेवाने प्रार्थना केली. नवमीते ब्रह्मविषय जडिदं कराय पंजाबदं संपरि विच्छल सन्मुखाय वन्यस्रजे कवलवेत्र विषाण वेणू लक्ष्मी श्रिये मृदुपदे पशुपान्मयाय. मग ब्रह्मदेवाने मागणी मागितली. ब्रह्मदेव निघून गेले आणि देवाने सगळ्या गोपाळांना एकत्र बसवून काला करायचं ठरवलं. भगवान परमात्माने काला केलाय. त्या ठिकाणी सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. अवघ्या सोडी याला मोठा अधिकार. घ्या रे बस राहू द्या. अवघ्या सोडी याला मोठा दिसता मोठा. घ्या रे दैवाचा मारे तो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंताच्या कृपेने हा काला मिळतो. तो काला मिळण्याकरता वारकरी व्हा. वारकरी होऊन काला प्राप्त करा. वारकऱ्याच्या कुळात जा. काला घेतल्याशिवाय जात जाऊ नका. काला घेऊनच जा. काला घेतल्याशिवाय जायचं नाहीये. त्या ठिकाणी काला घेतल्याशिवाय कोणताच शेवट होत नाहीये. श्री शुकदेव मोठं गोड वर्णन करतात. विव्रतवेनुं जठरपटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे बाणो मसृण कबलं तत्फलान्विषे. तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरदो हासयन् नर्मविस्वयि. स्वर्गे लोके मिषते भुजे यज्ञ भगवान गेली. श्री गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु श्री दादा, सद्गुरु श्री गोपीनाथ महाराज, श्री विठ्ठला श्री विठ्ठला. थांब अरे थांब. बोला
भगवान परमात्माच्या कृपेने संतांच्या संगतीमुळे दुर्मिळ असणारा देह प्राप्त झाला की काल्याचा प्रसाद वारकरी वैष्णव बनल्यानंतर प्राप्त होतो आणि तो प्रसाद प्राप्त करून जीवन धन्य प्राप्त होते. महाराज सांगतात हा मिळण्याकरता तुका म्हणे अंगी शक्ती देईना ते रंगी मनसी गाही मागा हे चिरेगा पांडुरंगा. चातुर्मास सद्गुरु दादा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने होतोय. भगवान श्री पंढरीनाथांनी आशीर्वाद दिलाय. जन्मभूमी स्थानाज्ञा दे हरी चातुर्मास सेवारी निरोगेली चातुर्मास सेवारी अंगीकार केली विठ्ठले मागुली कृप हे कृपे. कितवा चातुर्मास पार पडला या वर्षी? नवीन गुरु भक्त काही सांगता येईल का? दत्ता मला ऐकू येत नाही. 300 200 मोकळं सांगणं. काही फौजदारी करत नाही मी. नाना 272 वर्ष झाले चातुर्मास परंपरेच्या सेवेला त्या ठिकाणी. त्याला जे भीती वाटत होती त्याला वाटलं 260 म्हणावं का 65 म्हणावं का 272वा चातुर्मास त्या मालकाच्या कृपेने पंढरी आईच्या आशीर्वादाने या सर्व संतांच्या आशीर्वादाने. पंढरीतले सर्व संत आपल्यावर खूप प्रेम करतात. मायबाप सगळे फडकरी मटकरी दिंडीवाले यांचं इतकं प्रेम आहे की मी गुरुवारी बाबांच्या समाधी सोहळ्यापासून मी बघतोय. मी कारण त्यावेळेस मी आणव्याला होतो आणि त्यावेळेस नुकतेच दादा वास्कर महाराज अध्यक्ष झाले होते संघटनेची. आपली संघटना स्थापन झाली 1987 सालची गोष्ट. आम्हाला यायला वेळ लागला त्यावेळेस गाडी साधनं उपलब्ध नव्हते. इकडे बाकी आमचे भाऊबंदकी म्हणजे चुलत भाऊबंदकी माळशिरसची आली सगळी. आमचा लहाना भाऊ इथं होता. ते म्हणे बाकीचे येण्याच्या अगोदर ओळखून घ्या कार्यक्रम. हे फडकरी मंडळींनी सगळ्यांनी सांगितलं मोठा पोरगा आल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. आणि सगळे नामदेवराय तुकोबाराय वास्कर देवकर सगळे आजरेकर सगळी मंडळी प्रेम करणारी आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमची हमी याच लोकांनी भरली. कोरोनाच्या काळात एवढं कुलूप लागायच्या ऐवजी मठ मोकळा राहिला. मठात कीर्तन झाले परंपरा झाल्या. परंपरा त्या सगळ्या संत आशीर्वादाने सद्गुरू आशीर्वाद भगवंत आशीर्वाद त्या आशीर्वादाने पार पडल्या. संस्थांमध्ये अनेक नवीन उपक्रम राबवले जातात. एक 7-10 वर्षापासून त्या ठिकाणी उपक्रम चालू आहे की प्रत्येक गावाने यायची आणि सेवा करायची. पंढरपूर बऱ्हाणपूर पासून मंडळी येऊन सेवा करतात. ए बोलू नका ऐका. ऐक केला का? सगळी मंडळी येऊन सेवा करतात. आता ह्या मंडळीला तर 10 दिवसाचा आठवडा सापडला. यांना सापडला म्हणजे त्यांच्या गळ्यात मारला गेला म्हणा संस्थांना. पण मंडळी सुद्धा अशी पक्की की आम्ही जाणारच नाही. 2-4 लोक जाण गेले. काही सुतक पडलं म्हणून काही लोकांना जावं लागलं. पण 10 दिवसाचा आठवडा 5-6 गाव आहेत. पण खूप सुंदर सगळ्या गुरुभक्तांची सेवा सद्गुरूच्या पंढरी आईच्या चरणी अर्पण आहे. पंढरी आईचे आणि सद्गुरूंचे त्यांना आशीर्वाद आहे. उत्तरोत्तर अशा प्रकारचे सेवा वृद्धिंगत व्हावी सेवा करावी. चातुर्मासाला राहणारी मंडळी ज्या ठिकाणी आसाराम पाटील नादवा लक्ष्मण महाराज काकडे डॉक्टर कंडक्टर हर्षल 2 महाकाळ 3 महाकाळ आहे आमच्याकडे. आसाराम पाटलाचं आडनाव महाकाळ डॉक्टरचं आडनाव महाकाळ हर्षलचं आडनाव महाकाळ. रंगनाथ ठाकरे ते ठाकरे नाही बरं. हे ठाकरे वेळे उबाठा नाही. एक हाती कारवा आप्पाच्या आवडीचा माणूस रिपोर्टर नाही. त्याला आम्ही काल परवाच म्हणलं रिपोर्टर. मला आप्पाचे फोन येतो कधी कधी. आत्ता रंगनाथ भेटला महाराज परवादिवशी येणारे म्हणून सांगितलं. म्हणजे चातुर्मासाला यायच्या अगोदर. तर सगळी सेवे करणारी मंडळी पुरुष मंडळी महिला मंडळी भायगावकरांचा नंबर पहिला आहे महिला मंडळीचा. 7-8-10 चातुर्मास झाले तुमच्या लेखीचे बापा. भाग्य आहे त्या ठिकाणी. सोपं नाहीये 4 महिने राहणं. 4 महिने कंटिन्यू फार अवघड आहे. आठवडा सोपा आहे. आठवड्यात 8 दिवसात निघून जाता येते. 4 महिन्यात सगळ्या प्रकारची सेवा आणि सेवा करून ते धाक आहे ना. सेवेचा धाक आहे आणि मालकाचा धाक आहे. पण त्या सगळ्याला उतरून त्या ठिकाणी सेवा करणारे गुरुभक्त तुमच्या सेवेला नमस्कार. चातुर्मासात राहून सेवा करणारे सगळ्या गुरुभक्ताच्या सेवेला नमस्कार आहे. आणि तुमची अशीच प्रार्थना देवाला करा सद्गुरू दादा महाराजांना करा की एक चातुर्मास नाहीये करोडो जन्म या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जन्म आहे.
आहे तोपर्यंत त्या ठिकाणी चातुर्मास करून घ्या. यावर्षी माझी वैयक्तिकच परीक्षा खूप बघितली. आज सुद्धा ग्लानी आली परत. आता खूप त्रास, म्हणजे अशक्तपणा, काय चक्कर येणं, काय आता ते काही तुका म्हणे आड स्वहितासी बहु नाड. तुका म्हणे आड पाप ठाके इथं आड अभंग आहे का? प्रमाण आहे? आहे प्रमाण? तुका म्हणे हे प्रमाण आहे नक्की? तुम्ही थोडं तपासून सांगा मला. नाही ते बरोबर मला ऐकू आलं, पण प्रमाण आहे का नाही तपासून सांगा. कारण तुका म्हणे आड स्वहितासी बहु नाड. अभंगाची सुरुवात. संचिता वाचुनी पंथ न चालवेची कारण. कोरडी ती अवघी आटी वाया जाय लाळगोटी. धनवित्ते जोडे देवायसे तो न घडे. तुका म्हणे आड स्वहितासी बहु नाड. मग याच्यामध्ये पाठभेद असेल तर काही सांगतात, शक्यता आहे. स्वहिताला आड आहे. वैयक्तिक माझाच त्रास, मी सुरुवातीलाच सांगितलं त्या ठिकाणी की प्रसाद महाराजाला त्रास झाला, शेखर महाराजाला त्रास झाला. आज शेवट मदन महाराजांना सुतक पडलं त्या ठिकाणी. किती म्हणजे देवाने किती परीक्षा बघावी, पण देवाच्या परीक्षेने बघितलेली त्याच्या शक्तीने ती सेवा त्या ठिकाणी पूर्ण होते. मानवा सगळा परिवार चातुर्मासे गुरुभक्त परिवार, सगळा संप्रदायाचा परिवार, त्यांचं अतूट प्रेम आहे. आणि त्या सर्वांच्या संगतीने कृपेने अहो एक दिवस इतका त्रास व्हायला. समीर महाराजांनी सांगितलं एका डॉक्टरचं नाव. ते डॉक्टर आलं तर त्या डॉक्टरच्या गोळ्यांनी मला इतका फरक पडला की पाहायचं काम नाही. पण ते गोळ्या घ्यायचा कंटाळा येतो, औषध घ्यायचा कंटाळा येतो. औषध नको वाटते आई, ॲलोपॅथी नको वाटते. आमच्याकडे एक साधा भोळा माणूस आहे, म्हणलं ॲलोपॅथी घेतो, नाही आयुर्वेदिक घेतो म्हणे. आयुर्वेदिक म्हणलं आयुर्वेदिक काय रे म्हणे आयुर्वेदिक. म्हणलं आयुर्वेदिक, हा 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 आयुर्वेदिक. अरे वा, सद्गुरु दादा, सद्गुरु गोपीनाथ, वा 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 वा, अलभ्य लाभ असत. तुमचं नाव काढलं व आम्ही भजनाची आठवण काढली, आप्पाला सांगितलं भजन झालं. ही खरं म्हणजे परंपरा आहे बरं ही आजच्या दिवसाची. म्हणजे आजोबा येत होते, आजोबा काका मामा सगळे आजच्या दिवसाला यायचे. कारण इथलं काल्याचं कीर्तन म्हणजे लोकांचं नाही घरचं आहे ना. आणि बरं इकडून माझ्यापेक्षा म्हणजे इकडं आमच्या घरातल्या माणसापेक्षा आजीचा धाक जास्ती असायचा ना, किल्ल्यावरची आजी. भगवान परमात्माची कृपा, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने चातुर्मास सेवा संपन्न होते. सद्गुरूच्या चरणी प्रार्थना आहे. तुका म्हणे सेवा समर्पणी पायी झालो तराई ठावया. सेवा तुमच्या चरणी अर्पण आहे. तुम्हाला प्रार्थना आहे की करोडो जन्म सेवा करून घ्या. सेवेचा अंतर पडू दिलो का, तुमच्याशिवाय सेवा नाही, जगणं कठीण आहे. पंढरी आईची प्रार्थना करायची, देवाला त्या ठिकाणी निरोप घ्यायचा आणि सेवेला विराम द्यायचा आहे. वारीतल्या सगळ्या अन्नदानाच्या पंक्ती सुद्धा दणदणून झाल्या, दणकून पंक्ती झाल्या, दणकून अन्नदान झालं. यावर्षी विशेष उपक्रम म्हणजे 12 तास नामस्मरण होतं, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. अरे मंडळीनं असं नामस्मरण केलं की पाहायचं काम नाही. त्याच्यात ते नंबर काढणारे बरं, मी 3 नंबर आता आणि वेळा निघणारे 3 नंबर 12 तासात नामस्मरण. तुमच्या अगोदरच्या आठवडे असं नामस्मरण झालं, सगळ्यांचं नामस्मरण खूप सुंदर झालं. आपल्याकडे दुसरं आपल्याला करायचंच नाही, नामाशिवाय दुसरं करायचंच नाहीये. हातात माल तोंडात नामस्मरण, याच्याशिवाय दुसरं करायचं नाही, सांगायचंय नाहीये. भगवंताच्या नामाशिवाय काही नाही. पण 12 तास नामस्मरण, अगदी शांत बसलो तर असं वाटतं की आजही नामस्मरण चालू आहे. ती नामसेवा, ती सर्व सेवा सद्गुरु चरणी समर्पण आहे. देवाला प्रार्थना करू त्या ठिकाणी. पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रुखमाबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नामा म्हणे देवा चरण ठेव माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राही रुखमाबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. तुका म्हणे अंगी शक्ती देईना चिरंगी, मनसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. महाराज या, ते माईक द्या. सद्गुरु
तुका ऐ, नेमकी चाल चालली आणि त्यांनी तिकडे फिरवलं. बरं आहे थोडं, गोळ्या चालू आहे त्या. नाही नाही, अजून जय विठ्ठल व्हायचंय. क्या बात है.
परंपरेचं भजन होईल आज आज गुरुवार आहे आज हा विठ्ठल जय जय नरे राजा सद्गुरु गोपीनाथ गुरु कृपा राम जागत एका जनार्दन यहाँ रे सद्गुरु के देवों हाथ उठविले नमस्कार नमस्कार ने बोला उठविले
संत कुळे राजा गुरुविनानी गणऋषी देव माता त्रिभुवने गुरु साधक गुरु गुरु घाली गुरु सौभाग्य देव गुरु गुरु सोळा वेदाचा गुरु साधकाची आया काशी गुरु सागर घुमावे गुरु सद्गुरु सारी